नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये जर आपल्याला सापांची जोडी दिसली तर कोणते संकेत मिळतात। तर मंडळी, आपल्याला सर्वांना स्वप्न पडत असतात, कारण आपण दिवसभर जे काम करतो, जे बघत असतो आपण किंवा आपल्या मनामध्ये जो विचार चाललेला असतो त्या गोष्टी साधारणतः म्हणजे 90% त्याच असतात, त्या आपल्याला रात्री स्वप्नामध्ये दिसत असतात। खरं म्हणजे स्वप्न हे सूचक असतात, परंतु जे काही 5-10% स्वप्न असतात ते अतिशय गूढ असतात आणि त्या स्वप्नांचा अर्थ जर आपल्याला लावता आला तर आपल्याला त्याचा जीवनामध्ये उपयोग करून घेता येतो। आणि काही जे स्वप्न आहे ते दृष्टांतरूपी म्हणजे काही सेकंदात आपल्या डोळ्यासमोर येतात आणि ते निघून जातात आणि ही स्वप्न खरी ठरतात असं म्हटलं जातं। साधारणतः पहाटेला पडलेली आणि दृष्टांतरूपी जी काही स्वप्न असतात ती खरी ठरतात किंवा त्याचा जो परिणाम आहे तो लगेच आपल्याला कळतो। संत वाङ्मय असेल किंवा पूर्वीचे जे ग्रंथ आपण बघितले तर त्यामध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। पहाटेची स्वप्न आणि संत वाङ्मयातील जे दृष्टांत आहे ती कशी खरी ठरतात। स्वप्नांचा अनेकांना अनुभव आलेला असतो। काही लोक तर असं विचारतात स्वप्न हे खरी असतात का खोटी असतात। तर मंडळी, प्रत्येकाला स्वप्न हे पडत असतात आणि प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो। जर स्वप्नांना अर्थ नसता तर ती स्वप्न का पडली असती। ज्या अर्थी आपल्याला स्वप्न पडतात त्या अर्थी आपल्या जीवनामध्ये त्याचा काहीतरी हेतू आहे, त्याचा काहीतरी उपयोग आहे, म्हणूनच आपल्याला ती स्वप्न पडतात। फक्त आपल्याला त्या स्वप्नांचा योग्य अर्थ लावता आला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे। आणि आज आपण जे बघणार आहोत त्यामधलंच एक स्वप्न आहे ते म्हणजे सापाचं। सापाचं स्वप्न हे अनेकांना पडलेलं असतं, म्हणजे प्रत्येकानं कधी ना कधी हे स्वप्न पाहिलेलं असतं आणि अनेकांना तर नेहमी सापाचं स्वप्न पडत असतं। परंतु आज मात्र आपण बघणार आहोत की सापाची जोडी जर आपल्याला स्वप्नात दिसली तर ते आपल्याला कोणते संकेत देतात। तर मंडळी, जी लोक आध्यात्मिक वृत्तीची असतात, ज्यांची भगवान शंकरावर अतिशय श्रद्धा आहे, निष्ठा आहे, अतिशय विश्वास आहे, नेहमी पूजापाठ करतात, अशा व्यक्तींना जर सापाचं कोणतंही स्वप्न पडलं तर ते शुभ मानलं जातं। अशा व्यक्तीला सापाची जोडी स्वप्नामध्ये दिसली तर तिच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील असे संकेत असतात। विवाह इच्छुक व्यक्तींना जर सापाची जोडी दिसली तर त्यांचं लवकरच लग्न ठरेल किंवा त्यांना मनासारखा जोडीदार मिळेल असे संकेत असतात। परंतु लग्न झालेल्या व्यक्तीला जर सापाचं स्वप्न पडलं तर ते मात्र अशुभ संकेत देणारं असतं। घरामध्ये वादविवाद होणं किंवा मतभेद होणं किंवा भांडणं होणं असे सुद्धा हे संकेत असतात। घटस्फोट झालेला पुरुष किंवा महिला असेल त्यांना जर स्वप्नामध्ये सापाची जोडी दिसली तर त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल किंवा त्यांचा पॅचअप होईल किंवा त्यांचे विचार परत एकदा जुळून ते एकत्र येण्याचे सुद्धा हे संकेत असतात। जनरली स्वप्नामध्ये साप येण्याचे संकेत आपण बघितले तर त्याची महत्त्वाची 3 कारणं आहेत, ते मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं एक कारण असतं ते म्हणजे तुम्हाला कधी शत्रू निर्माण झाले असतील किंवा कोणी दुश्मन निर्माण झाले असेल किंवा तुमच्याबद्दल कोणी जळकेपणा करत असेल, बदनामी करत असेल, अशा वेळी सुद्धा आपल्याला स्वप्नामध्ये साप दिसत असतो। दुसरं एक कारण असतं की आपण भोलेचे भक्त असतो किंवा आपली खूप निश्चिम अशी श्रद्धा असते, त्यामुळे आपल्याला कधी कधी साप स्वप्नामध्ये दिसत असतो, कधी कधी महादेवाच्या पिंडीवर सुद्धा साप दिसत असतो। तिसरं एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे लैंगिक भावनांशी संबंधित असतो। अनेक वेळा सापाचं स्वप्न हे लैंगिकतेशी सुद्धा संबंधित असतं। स्वप्नामध्ये तुम्हाला पांढऱ्या सापांची जोडी जर दिसली तर हे अतिशय शुभ सूचक आणि धनप्राप्तीचे योग दर्शवणारे हे संकेत आहेत। स्वप्नामध्ये तुम्हाला काळ्या सापांची जोडी दिसली तर तुमचं नुकसान होण्याचे संकेत असतात किंवा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होण्याचे सुद्धा हे संकेत असतात। स्वप्नामध्ये रंगीबेरंगी सापांच्या जोड्या तुम्हाला जर दिसल्या हे सुद्धा अर्थप्राप्तीचे संकेत असतात। तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।